नमस्कार सर्वांना. दिस इज श्रीनंद साबळे, अ सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. आजचा हा जो काही आपला व्हिडिओ आहे हा कशावर राहणार आहे, हा राहणार आहे मिस्टेक्स ज्या की नीट एस्पिरंट बनवतात लास्टच्या 15 डेज मध्ये. आता हे जर तुम्ही मिस्टेक्स नाही करणार, तुमचे 50 ते 60 मार्क्स आरामात वाढणार आहेत या व्हिडिओ नंतर. ठीक आहे, फक्त तुम्ही या मिस्टेक्स टाळा. ठीक आहे, आणि मी जे सांगतो ते तुम्ही त्याचं सोल्युशन युज करा. तुमच्या ह्या शेवटच्या 15 डेज मध्ये जर 400-450 मार्क येत असतील, त्याला आपण 500 पर्यंत नेऊ शकतो. त्यानंतर जर तुमचे 300 मार्क येत असतील तर आपण त्याला 400 पर्यंत सुद्धा नेऊ शकतो. ठीक आहे, फक्त या काही चुका आहेत ज्या तुम्ही करू नका या शेवटच्या वीक मध्ये, या शेवटच्या 15 दिवसांमध्ये. ठीक आहे, तर मी श्रीनाथ साबळे, सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. जो पहिली गोष्ट येते ती आहे की स्टार्टिंग अ न्यू चॅप्टर. आता असं कोणीच नसते की ज्यांनी नीटच्या शेवटच्या 15 दिवस आलेत आणि अजून काहीच नाही वाचलेलं. ठीक आहे, सगळ्यांनी काही ना काही वाचलेलं असते. तर तुम्हाला या टाइमला फक्त जेवढी जास्त तेवढी जास्त रिव्हिजन करायची गरज आहे. ठीक आहे, मग काही मुलं अशी असतात की ज्यांना नवीन काही असे चॅप्टर्स जे त्यांनी ते वाचलेच नसतात बिलकुल. तर त्या चॅप्टरचं काय करायचं, त्या चॅप्टरचं काही नाही करायचं, फक्त त्याच्यात बघायचं की त्यांचं वेटेज किती आहे. तर त्याचं वेटेज जर खूप जास्त हाय असेल आणि ते वेटेज जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मी इथे वरती एक लिंक देऊ टाकेल. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल, त्याच्यावरून तुम्ही वेटेजचा PDF डाउनलोड करू शकाल. ठीक आहे, आता तुम्ही पहिले वेटेज बघा. जर वेटेज खूप जास्त असेल तर मग तुम्ही तो चॅप्टर करू शकता, पण त्याशिवाय चॅप्टर करायचा नाही. हा एक बिगेस्ट ट्रॅप आहे स्टार्टिंग न्यू चॅप्टरचा. आणि याने होते कन्फ्युजन, आणि काय होते लॉस ऑफ कॉन्फिडन्स सुद्धा खूप जास्त होतो. आपल्याला असं काय वाटते की आपल्याला हा चॅप्टर येतच नाही. ठीक आहे, अच्छा पुढे बघा. आता पुढची काय गोष्ट येते, पुढची गोष्ट येते इग्नोरिंग NCERT. आता मोस्ट ऑफ द जे स्टुडंट्स असतात ते काय करतात, NCERT इग्नोर करतात. का बरं? त्यांना वाटतं की NCERT खूप काय आहे, लॉंग आहे, आणि NCERT खूप जास्त इझी पुस्तक आहे, यातून क्वेश्चन्स नाही येणार. मी तुम्हाला सांगतो की 95% जे क्वेश्चन्स असतात नीटच्या बायोलॉजीमध्ये ते कुठून येतात, ते NCERTतूनच येतात. आपल्याला कोणत्याच नोट्सची किंवा एक्स्ट्रा बुक्सची गरज नसते बायोलॉजीसाठी. आणि जर बायोलॉजी तुम्ही 320 मार्क आणू शकता तर तुम्हाला 500 पर्यंत जाण्याची कोणीच नाही थांबू शकत पूर्ण पेपरमध्ये. ठीक आहे, अच्छा पुढची गोष्ट काय ते, पुढची गोष्ट येते गिव्हिंग मॉक्स बट नॉट अनालायझिंग. जर तुम्ही रोजचे 2 मॉक टेस्ट किंवा एक मॉक टेस्ट देत असाल आणि त्याला अनालाइज नसाल करत, तर मी एकच गोष्ट सांगेन, तुम्ही टाइम वेस्ट करताय. तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकत डायरेक्ट. तुम्हाला काही नाही करायचं, तुम्हाला ते फक्त मॉक टेस्ट नाही द्यायचं, तुम्हाला मॉक टेस्ट सोबत त्याला अनालाइज सुद्धा करायचं आहे. आता गोष्ट ही येते की याला अनालाइज कसं करायचं. आता याला अनालाइज कसं करायचं की सगळ्यात पहिले काय करायचं, क्वेश्चन बघायचे कोणते क्वेश्चन चुकत आहेत. ठीक आहे, जे क्वेश्चन चुकत आहे त्याला अनालाइज करा, त्याला बघा की तो कसा क्वेश्चन आहे, कसा चुकतोय क्वेश्चन. ठीक आहे, त्याने मग तुम्ही पुढे जाऊ शकाल. ठीक आहे, ही गोष्ट आली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट काय की ओव्हर अटेम्प्टिंग इन एक्झाम. ओव्हर अटेम्प्टिंगचा अर्थ काय, मुलांना काय वाटतं की आपण जेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करू तेवढे जास्त आपल्याला मार्क्स पडतील, घरचे खुश होतील. असं नसते. आपल्याला अॅक्युरेसी जास्त मॅटर करते अटेम्प्ट पेक्षा. कारण की जर तुम्ही ओव्हर अटेम्प्टिंग असेल तर -1 येणं कन्फर्म आहे, आणि जर -1 आलं तर मग म्हणजे आपले 5 मार्क असे चालले गेलेत. ठीक आहे, तर जेवढी कमी निगेटिव्ह मार्किंग तेवढं जास्त सिलेक्शन जास्त राहील. ठीक आहे, पुढची गोष्ट येते की नॉट प्रॅक्टिसिंग OMR. मी आपला लास्ट जो व्हिडिओ होता त्याच्यावर OMR बद्दल सांगितलं, मी इथे एक लिंक देऊन टाकेल. त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेल OMR बद्दल सांगितलं की OMR कशी फिल करायची, खूप साऱ्या टिप्स दिल्या, टॉपर्स जे काही स्ट्रॅटेजी यूज करतात आपले OMR फिल करायचे त्याच्यासाठी. तर बबलिंग एरर जर तुम्ही कराल तुम्हाला रिग्रेटच होणार आहे फक्त नीटच्या पेपर नंतर की हा क्वेश्चन आपल्याला येत होता तरी आपलं चुकलं. ठीक आहे, पुढची गोष्ट येते काय, नो फिक्स्ड प्लॅन. कोणताच फिक्स प्लॅन नसतो स्टुडंट्सकडे. ठीक आहे, मी तुम्हाला या टाइमला सांगेल की जे शॉर्ट टर्म्स गोल असतील तुमचे ते पहिले कंप्लीट करा, मग तुमचं नीटमध्ये सिलेक्शन होणारच. रोजचा रोज टाइम टेबल बनवा आणि त्या टाइम टेबलला फॉलो करा, आणि त्यासोबतच तुमचे रोजचे रोज गोल्स बनवा की आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे, आज हा चॅप्टर आपल्याला कंप्लीट करायचा आहे असं. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे पुअर स्लीप सायकल. आता खूप असे स्टुडंट्स असतात जे काय करतात ना, सकाळी 7-8 वाजेपर्यंत अभ्यास करतात, मग 8 वाजता झोपतात, डायरेक्ट 3-4 वाजता उठतात. ठीक आहे, तर ही स्लीप सायकल आपल्याला बिलकुल फॉलो नाही करायची. आपल्याला 2 ते 5च्या मधात सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह राहायचं आहे, तर असं काहीतरी स्लीप सायकल तुम्ही बनवा, तुम्ही या टाइमला खूप जास्त काय राहाल, ऍक्टिव्ह राहाल. ठीक आहे, पुढची गोष्ट काय आहे, पॅनिक अँड कंपॅरिझन. मला रोज स्टुडंट्सचे 4 ते 5 कॉल्स, हा खाली नंबर दिला असेल, तुम्ही त्या नंबरवर जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर कॉल करू शकता. ठीक आहे, तर मला रोजचे 8 ते 10 कॉल्स येतात स्टुडंटचे की मला सर काय होतं, पॅनिक होतंय, मला खूप जास्त असं फील होतं की माझा काहीच अभ्यास नाही झालेला, मी माझ्या मित्रांसोबत कम्पेअर करतोय, माझे मार्क्स खूप जास्त कमी राहतात. मी या गोष्टीला एकच गोष्ट सांगेल या सिच्युएशनसाठी की पॅनिक व्हायची गरज तर बिलकुलच नाहीये. ठीक आहे, नीट फक्त तुमची एक पुढची एक्झाम आहे ज्यानंतर फ्युचर डिसाइड होईल. ठीक आहे,
पण फक्त नीटच आहे. ठीक आहे, नीटच सगळं काही असं असं नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला काही नाही करायचं, या गोष्टीला फक्त तुम्हाला पॅनिक नाही व्हायचं या सिच्युएशनवर. ठीक आहे का? आणि दुसरी गोष्ट काय ते कंपॅरिझन. पॅनिक झाल्याने फक्त काही नाही होणार, फक्त स्ट्रेस तुमचा वाढणार आहे. त्या गोष्टी काय फायदा होणार का तुमचा? बिलकुल नाही. तुमचा फायदा कशा नाही, जेव्हा तुम्ही जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह कराल, जेव्हा तुम्ही जास्त अभ्यास करसाल, त्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे का? स्ट्रेस घेऊन काहीच होणार नाहीये. पुढची गोष्ट काय तर मिस्टेक्स. आता मिस्टेक्सचं काय, की आता हे बघा, कंपॅरिझन जर तुम्ही करत असाल, तुम्ही काय करसाल की या गोष्टीची तुम्ही कम्पेअर करसाल, तुम्ही काय तुमच्या स्टुडंट मित्रासोबत, तर तुम्ही काय करसाल, तो जो सोर्सेस यूज करतोय, तो जो अभ्यास करतो, तुम्ही तसा अभ्यास करायला लागसाल. असं नाहीये. एव्हरीवन हॅज देअर ओन जर्नी. ठीक आहे, हीच एक गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर करून काहीच फायदा होणार नाहीये. आपली स्वतःची एक वेगळी जर्नी. जर कमी मार्क्स असेल काहीच इश्यू नाही, तो मार्क्स वाढतील, पण दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका. ठीक आहे, चालेल. शेवटची जी गोष्ट आहे ती येते इग्नोरिंग वीक सब्जेक्ट्स. आता आपण काय करतो ना, की आता खूप सारे स्टुडंट असे आहेत की जे फिजिक्सला पूर्णपणे इग्नोर करतात. असं नाही करायचं आपल्याला. फिजिक्सचे जे फॉर्म्युला वगैरे आहेत ते चांगल्याने एकदा करून घ्या, त्याने तुमचा खूप जास्त फायदा होईल. फिजिक्सला इग्नोर करून चालत नाही. फिजिक्समध्ये इग्नोर करून तुम्ही सिलेक्शन घेऊ शकणार नाही. ठीक आहे, दॅट्स इट फ्रॉम दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रँक पोस्ट मेंटरशिप युट्यूब चॅनल, आणि आमचा जो एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, आणि आम्ही पर्सनलाइज मेंटरशिप सुद्धा देतो. तर त्यासाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली ही जो नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नीट 2026 एक्झाम.